2 मार्च 2026 ह्या दिवशी आपल्याला होळी पौर्णिमा आहे आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय टाकायला हवं याविषयी आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी धनश्री आणि ह्या विषयीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, पण यात एक टाइम लिमिट असतं म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं मी सांगते। तर होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या जे काही पापकर्म आहेत ती नष्ट व्हावी, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी काय करायला हवं, तर आंघोळीच्या पाण्यामध्ये जे काही गुलाबाच्या पाकळ्या असतात तर त्या गुलाबाच्या पाकळ्या टाकून स्नान केल्याने आपल्या सभोवती एक पॉझिटिव्ह ऑरा निर्माण होत असतो, म्हणून गुलाबाच्या पाकळ्या टाकून जरूर स्नान करावं। जर हे शक्य नसेल तर गुलाबजल टाकून करावं। त्यानंतर महत्त्वाचं की आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल जरूर टाकावं। जर पवित्र तीर्थक्षेत्री राहत असतील तर नदीमध्ये स्नान जरूर करावं, नसेल शक्य तर गंगाजल टाकून स्नान करावं। त्यामुळे अनंत जन्मातली जी पापकर्म असतात ती नष्ट होतात आणि पुण्याची प्राप्ती होते, म्हणून गंगाजलने स्नान जरूर करावं। स्नान करताना गंगे जमुने चैव गोदावरी सरस्वती हा मंत्र येत असेल जरूर बोला, नसेल येत हर हर गंगे किंवा नर्मदे हर हे बोलत आपण स्नान करायला हवं। त्यामुळे पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं जे पुण्य असतं ते आपल्याला प्राप्त होत असतं। फक्त स्मरणाने सुद्धा आपल्याला पवित्र नदींमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं, म्हणून अशा पद्धतीनेही तुम्ही बोलू शकतात। त्यानंतर की आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही दालचिनीचं जे पावडर असतं किंवा दालचिनीचं जे तुकडे असतात तर ते बारीक करूनही तुम्ही त्या आंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात। तर त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे जे मार्ग असतात, काही अडचणी येत असतील किंवा तुम्हाला लक्ष्मी येत असेल पण स्थिर राहत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये दालचिनीचं पावडर टाकून स्नान केल्याने लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात। त्यानंतर की आंघोळीच्या पाण्यामध्ये जे काही जाड नमक असतं किंवा जाड मीठ असतं, खडा मीठ आपण त्याला बोलतो, खड्याचं मीठ असतं, ते टाकून स्नान केल्याने आपल्यातील जी काही नकारात्मकता असते, नजर दोष असेल, कोणाची दृष्ट लागलेली असेल ती सुद्धा निघून जाण्यास मदत होते। अशा पद्धतीने आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकून स्नान करा। आणि याविषयीचा अजून छान आणि सविस्तर माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवर याचा व्हिडिओ आहे, जरूर पहा। श्री स्वामी समर्थ।